नंतरही काही लोक म्हणतात तो गेला, पण त्याच्या इच्छा अपेक्षा अपूर्ण आहे. माणूस मरतो, वासना मरत नाही. एक मजला बांधल्यानंतर दुसऱ्या मजल्याचे गज वरच काढून ठेवतो, याला वासना म्हटले जातं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासना मरू देत नाही. चांगलं लग्न झाल्याच्या नंतरही 4-6 महिन्यांनी असं वाटतं मेहुणी बरोबर केलं असतं तर बरं झालं असतं. वासना फार अवघड आहे, जगू देत नाही मरू देत नाही. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. किती चिकाटीने परमार्थ संसार केला तरी त्या संसारामध्ये आणखी कमवून ठेवावंच वाटतं, ही वासना आहे. काही माणसं फार चिकट असतात. अनुभवाने सांगेल काही गोष्टी. संस्था आहे आळंदीमध्ये आमची, अगदी भाऊबाबांच्या नावाने 12 वर्ष झाले संस्था चालवते. भरपूर वारकरी आळंदी पंढरीला येत असतात. हौसे नवसे आणि काही गवशेही असतात. म्हणजे इकडं चोऱ्या करतील त्यात नवल नाही, पण तिथं येऊन का होईना एखादी पेटी पकवा सहज घेऊन जातात जर बाहेर ठेवला तर. आता ह्या कार्तिकी वारीला आमच्या 2 पेट्या चोरी गेल्या. मग इकडं जातं असं नाही, आळंदीत चोऱ्या होतात. हे फार आश्चर्य आहे माणसाचं. एक माणूस कधी न वारीला येणारा काही वारकऱ्यांबरोबर आला, कधी न परमार्थ करणारा, कधी न परमार्थ करणाऱ्या माणसाची भगवंत परीक्षा घेत असतो बरं का. वारीला आल्याच्या नंतर इकडं सप्ताहाला कधी देणगी दिली नाही. सप्ताहाचे लोक काहींची सवय आहे, जोपर्यंत देणगी चालू आहे तोपर्यंत सासरवाडीला जाऊन बसायचं. काल्याच्या पंक्तीला सगळी सासरवाडी जेवायला आणायची. हे काहींची सवय आहे वा. आणि म्हणून तो पंढरपूरला आला, चंद्रभागेचं स्नान झालं, बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर आता त्याची परीक्षा घेण्यासाठी साक्षात भगवंत त्या ठिकाणी आले. वासुदेवाचं रूप घेतलं पक्वाजी महाराज. वासुदेवाचं रूप घेतलं. वासुदेवाला वासुदेवाला वासुदेवाला. हे पाटील कधी न पंढरपूरला येणारे, खिशातून रुपया सुद्धा खर्च केला नाही. आता वासुदेवने सांगितलं की मी तुमच्या कुळाचा उद्धार करतो, 10,000 नाही मागत, फक्त 1 रुपया दान द्या. किती द्या वासुदेवाला? 1 रुपया दान द्या. आता कुळाचा उद्धार करून घेतला आणि 1 रुपया देण्याची वेळ आली. पाटलाने सांगितलं पैसे खिशात नाही, आमच्या आश्रमावरती या. आमचा जो आश्रम आहे त्या आश्रमाची खोली आहे, तिथं तुम्ही या, मी 1 रुपया देऊन टाकतो. पाटलाला वाटलं 1 रुपयासाठी वासुदेव कशाला आश्रमावरती येईल, आमच्या धर्मशाळेवरती येईल, येणार नाही. पाटील गेले झोपले. दुसऱ्या दिवशी गावाला निघायचं, दरवाजा वाजवला. झोपले का पाटील? जसा दरवाजा वाजवला, उघडला, पाहिलं तर वासुदेव आले. वासुदेवा काय काम आहे? हे बघा पाटील, कालचा रुपया राहिला तो देऊन टाका. पाटल्याने सांगितलं 1 रुपया खिशात राहिला नाही. पत्नीला नवी साडी शाल घेतली, लेकराला खेळणी घेतली, भाड्याला पैसेच राहिले नाही. भाड्याला पैसे राहिले नाही जाण्यासाठी. मोकळा झाला. एक काम करा, तुम्ही गावाला या, रुपया देऊन टाकतो, रुपया देऊन टाकतो. पाटलाला वाटलं 1 रुपयासाठी गावाला कसला येणार हा वासुदेव. 15 दिवस झाले पाटील असे मोकळे फिरू लागले. फिरता फिरता गावाच्या बाहेर आले तर पाहिलं तर काय, इकडून वासुदेव आला. जसा वासुदेव पाहिला, पाटील घरी पळतच गेला. गेल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं, हे बघ मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर. तिला काय कोर्स करावा लागणार आहे का स्पेशल रडायसाठी? याने अंगावर घेतलं आणि ती रडायला लागली. बरे होते ना, काही ना काही घरात आणत होते ना, आता तुम्ही गेल्याच्या नंतर आमचं कसं होईल? मोबाईलला बॅलन्स कोण टाकेल? व्हॉट्सअप बंद पडेल माझं. ती रडायला लागली मोठ्या मोठ्याने. घर नंबर विचारत विचारत वासुदेव आला. पाटलीनबाई वासुदेव आलंय, तुमच्याकडे 1 रुपया आहे. कसला 1 रुपया? पाटलाकडे 1 रुपया आहे. पंढरपूरला आले होते, पाटलाकडे 1 रुपया राहिलाय. आता कसला 1 रुपया? पाटील तर गेले. पाटलीनबाई म्हटली पाटील गेले. वासुदेव साधा सुद्धा नव्हता, चतुर आतो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे, धन्य तुझी विठोबा. देवच होता. वासुदेवाने सांगितलं पाटील एरवी गेले आणि तेरवी गेले ना, मौत करूनच जातो, तसा नाही जात म्हटलं. आता त्याची मौत करून जातो, तसा परत जात नाही. गावाला काय आमंत्रण द्यावं लागतं का? आवाज ऐकून सगळे धावले. काही लोक म्हटले आता शेवटची आंघोळ तरी चांगली घाला म्हटले. चुलीवर पाणी ठेवा, लाकडं घाला चांगले. उकळला का रे पाणी? आण इकडं. पाणी आणलं, चटके बसेल अशा पाण्याने आंघोळ घातली. पाटील हळूच एक डोळा उघडायचा, इकडं वासुदेव दिसायचा. एक डोळा उघडला की वासुदेव दिसायचा. पाटील काही डोळा उघडायला तयार. आंघोळ झाली, तरडीवर बांधलं, चौघांनी उचललं.
राम नाम सत्य हे स्मशानापर्यंत आणलं. एक डोळा उघडला की वासुदेव दिसायचा. पाटलाला तरडीवरून त्या सरणावर टाकलं, डोळा उघडायला तयार नाही. त्या वासुदेव भगवंत रूपी वासुदेवाला दया आली. पाटील काय काळजी करता, रुपया सुटला. तो म्हटला हे बघ पठ्ठ्या उठला. म्हटला लगेच तुका म्हणे धन धनासाठी देती, वासनेचे बीज जळून जाय. माणूस मरतो, वासना मरत नाही. ही वासना जाळण्यासाठी संत स्पर्शाची फार गरज आहे. जसं लोखंडाला स्पर्श झाल्याच्या नंतर लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला, लोखंड लोखंड राहत नाही, लोखंडाचं सोनं होतं. जीवाला संतांना परिसामध्ये एवढी ताकद आहे की लोखंडाचं सुद्धा सोनं करतो. कोण कोण? परीस. पितळात नाही, तांब्यात नाही, सोन्यात नाही, परिसात ती ताकद आहे. संतांमध्ये एवढी ताकद आहे, बिघडल्यांना सुद्धा चांगलं करतात संत. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी, बिगड़ी ही बनेगी. चांगले तर चांगलेच होतात, बिघडलेले सुद्धा चांगलं करण्याची ताकद संतांमध्ये आहे. म्हणून ते संत चरण रज लागता, सहज वासनेचे बीज जळून जाय. एकदा वासना जळाली, अभंगाचं दुसरं चरण. मग राम नामे उपजे आवडी. ज्ञात श्रोते आहात तुम्ही. कुठंतरी एखादा आवाज आपल्या काळजाला स्पर्श करून जातो. मी सांगत असते कीर्तनाच्या माध्यमातून, एका मूर्तिकाराने 2 मूर्ती आणल्या होत्या विकण्यासाठी. गिराईकाला विचारलं हिची काय किंमत आहे. उजव्या हाताला जी आहे सांगितलं 100 रुपये. हिची डाव्या हाताला जी आहे तिची काय किंमत आहे, 10,000 रुपये किंमत आहे. वेगवेगळे आहेत का, नाही एकच आहे. वजन वेगळे आहे का, नाही एकच आहे. मूर्तिकार वेगळे आहे का, नाही एकच आहे. दिसायला सारखे आहेत का, म्हटले हो सारखे आहेत. मीच बनवल्यात, सगळं सारखं आहे. मग हिची 100 रुपये आणि हिची 10,000 कशासाठी. मूर्तिकाराने सांगितलं जिची 100 रुपये किंमत आहे तिच्या कानात जर तार टाकला तर तो तार इकडच्या कानातून निघतो, त्याला सरवता म्हणतात. जिची 10,000 रुपये किंमत आहे
तिच्या कानात जर तार टाकला तो तार इकडच्या कानातून निघत नाही, तो तार हृदयापर्यंत जातो, त्याला श्रोता म्हणतात. ज्ञानी श्रोते आहात, भरपूर कीर्तन ऐकले तुम्ही. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. या जगाच्या पाठीवर एकच गोष्ट अशी आहे का ती आपल्याला सुख देते, ती नामचिंतन आहे. ती नामचिंतन आहे. नामचिंतन केल्याच्या नंतर तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो. नामचिंतन आनंद देतं, सुख देतं. बरं, सुख देत असेल नामचिंतन, मग करायला काय हरकत आहे का? सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. वेळात वेळ काढून कीर्तनाला आलात तुम्ही. तुमच्या सगळ्या इच्छा मी साहेबांचा पोवडा सुद्धा गाणार आहेत, राम लल्लाचं आगमनाचं गीत सुद्धा गाणार आहे. मला कमी बॉलमध्ये जास्त रन काढावे लागतात इथं. घेतले सगळ्यांनी हात वरती. वा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम.
वाजवा सगळ्यांनी. बाबा तुम्हाला शताब्दीला सुद्धा इथंच पाहायचंय बरं का आम्हाला. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य लाभो. या वयात सुद्धा एवढी एनर्जी आपली नाही तेवढी टिकणारच नाही. प्रवास केला की मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे. हनुमंतरायाने छाती फाडली, भगवान श्रीरामाचं दर्शन झालं. स्वतःचं जीवन देशाला, देवाला, धर्माला अर्पण करून पहा, मरावी परिकीर्ती रूपी उरावे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. इतिहासामध्ये उगाच कुणाचं नाव कोरलं जात नाही, कार्य असावं लागतं, कीर्ती असावी लागते. खऱ्या अर्थाने 22 जानेवारी हा सण आपण साजरा केला. आनंद उत्सव सगळ्यांच्या घराघरामध्ये साजरा झाला. ज्यावेळेस सगळ्यांच्या घरावरती पताका, भगवी पताका फडकवत होती, त्यावेळेस स्वाभिमानाने सगळे त्या पताकाकडे पाहत होते, झेंड्याकडे पाहत होते. हा स्वाभिमान जर आपल्या हृदयामध्ये असेल तर मला वाटते कुठंतरी आपली भक्ती आहे. मी तर त्या देवाला विनंती करेल, हे खुदा, हे खुदा, हम तेरे दरबार में फरियाद करते हैं. हे खुदा, हम तेरे दरबार में फरियाद करते हैं, मत कर ऐसे पैदा जो देश धर्म को बर्बाद करते हैं, बर्बाद करते हैं. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेती हरीचे दास जन्म घेती. घाबरायचं नाही, भगवा हातामध्ये घ्यायचा आणि फडकूनच दाखवायचा. भगव्या रक्ताची धमक, भगव्या रक्ताची धमक आणि स्वाभिमानाची आग आहे. भगव्या रक्ताची धमक आणि स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कुणाला वेड्या, तू तर हिंदूंचा वाघ. स्वाभिमानाने जगत असतो आम्ही. अभिमानाने जास्त जगण्यापेक्षा कमी, स्वॅट बट स्वीट, कमी जगलो तरी चालेल, पण शानमध्ये जगायचंय, माझ्या देशासाठी जगायचंय. कारण ज्या देशामध्ये आपण राहतो हा सामान्य नाहीये. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. राहतो संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा देश आहे. जगाच्या पाठीवर संतांचा देश म्हणून ओळखला जाणारा हा देश आहे. या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी कार्य केलं त्यांची कीर्ती पाठीमागे आहे. महाराज, मला तुम्ही सगळ्यांनी सांगितलंय म्हणा म्हणून, पण मी रोजही म्हणत असते, मलाही आनंद वाटतो. हा महिनाच नाही तर हा वर्षभर ते गीत गावं असं वाटतं. आपल्या घरामध्ये रामलल्लाचं आगमन झालेलं आहे. त्या रामलल्लाची आपण 500 वर्षापासून वाट पाहत होतो. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, आएंगे रघुवीर तब आसन पर बिठाऊंगी, मीठी मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. याच अनुषंगाने मी गाईल, मेरे झोपड़ी के बोला 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 वाह वाह
मथुरेमध्ये आपण वाट पाहत आहोत। ठेका चालू राहू दे 2 मिनिट। 500 वर्षापासून जशी आपण वाट पाहिली, आता मथुरेचा तुम्ही कधी जर मथुरेला गेला, वृंदावनला जर तुम्ही कधी गेला तर जा मथुरेमध्ये, ज्या कारावासामध्ये माझ्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालाय तो कारावास आजही आपल्याला तसाच पाहायला मिळेल। कारावास तसाच, त्याच्यावरती एक घुमट आहे, एक चेंबू आहे आणि तो आपल्याला काढायचा आहे। तसा रामाची वाट आपण पाहिली आहे, पूर्ण स्वप्न झालं, आता भगवान श्रीकृष्णाची वाट पाहतोय आणि मी त्याला खायला प्रेम करणारे आम्ही कीर्तनकार आहोत। बाकीच्यांचा द्वेष नहीं, ना हिंदुओं से है ना मुसलमानों से है, ना हिंदुओं से है ना मुसलमानों से है, इस देश को तो तकलीफ बेईमानों से है, बेईमानों से है। आजही काही बेईमान माणसं या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये राहतात, देवच नाही म्हणून जगतात आणि देवाच्या जीवावर जगतात। देव नाही म्हणून जगतात आणि देवाच्या जीवावर जगतात। मोठा एखादा रोग झाला, काही झालं तर डॉक्टर जर म्हणले तर आमच्या हातात नाही, डॉक्टर म्हणतात देवाच्या हातात आहे, मग ती गुपचूप देवाला म्हणतात वाचव बरं का, बरंच वाईट काम बाकी अजून। देव नाही म्हणणारे सुद्धा देवाच्या जीवावर जगतात। खऱ्या अर्थाने देवाला अर्पण व्हा, देशाला अर्पण व्हा, देशाला अर्पण व्हा। माहिती आहे तुम्हा सगळ्यांना तरी सुद्धा सांगून जाईल, समाज हितासाठी जगणारे माणसं मरत नाही, जिवंत राहत असतात। समाज हितासाठी माननीय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपण सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे आहोत। अगदी यमराजाने जर म्हटलं असतं साहेबांच्या बदल्यामध्ये हजारो जीव पाहिजे तर हजारो तरुण पुढे आले असते, इतकं मोठं योगदान साहेबांचं होतं। सांगेल तुम्हाला, किती आले आणि किती गेले, किती आले आणि किती गेले, लोकनेते फक्त मुंडे साहेबच होऊन गेले, त्यानंतर नाही। प्रत्येकाच्या हृदयावरती, प्रत्येकाच्या हृदयावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुणा, प्रत्येकाच्या हृदयावरती ठेवून गेला तुम्ही पाऊल खुणा। सांगा ना मुंडे साहेब, सांगा ना, तुम्ही येणार का पुन्हा, तुम्ही येणार का पुन्हा, तुम्ही येणार का पुन्हा। जीवनच इतकं गोड होतं फुलासारखं, फुलाचं जीवन सांगू। प्रेम करणाऱ्या माणसाने हाताशी धरलं तर सुगंध देतं फूल, वैऱ्याने पायाखाली टाकलं तर पायाला सुद्धा सुगंध देण्याचं काम फूल करतं। फुलाचा स्वभाव असा आहे मरेपर्यंत सुगंध देणं, काट्याचा स्वभाव तसा नाही हो। काटा दिसायला किती सुंदर असू द्या, एज्युकेटेड असू द्या, हुशार असू द्या, श्रीमंत असू द्या, लोक काट्याची माळ घालत नाही, फुलाचीच घालतात। साहेबांचं जीवन फुलासारखं होतं, फुलासारखं होतं। मी घटना सांगेल तुम्हाला। सभागृहामध्ये ज्यावेळेस मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते, मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते, सभागृहामध्ये चर्चा सुरू होती। साहेबांना यायला थोडा उशीर झाला होता, विरोधी पक्ष नेते भुजबळ साहेब होते आणि त्या दिवशी भुजबळ साहेबांनी
भरपूर प्रश्न विचारले होते, पण कोणी बोलत नव्हतं, निशब्द होते सगळे. तेवढ्या दारातून एक आवाज आला, थांबा थांबा, मी देतो तुमच्या प्रश्नाची उत्तरं. माननीय लोकनेते मुंडे साहेब दरवाजातून आतमध्ये आले. हातामध्ये कागद होता. तो कागद घेतला आणि एका बेंचवर ठेवून दिला. अगदी स्वाभिमानामध्ये ताठ मानेने सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली. सभागृह मोडल्यानंतर सगळे मंत्री जेव्हा बाहेर गेल्याच्या नंतर एकटे भुजबळ साहेब त्या ठिकाणी थांबले होते. का थांबले होते? की माझे असेही काही प्रश्न होते की ते मुंडे साहेबांनी ऐकले नव्हते. मग ते न ऐकता सुद्धा मुंडे साहेबांनी प्रश्नाची उत्तरं कशी दिली, नेमकं त्या कागदात लिहून आणलं असावं का? 2 पावलं पुढे आले भुजबळ साहेब आणि तो कागद हातामध्ये घेतला. कागद हातामध्ये घेऊन समोरची बाजू पाहिली, कागद कोराच होता. कागदाला पलटी मारली, पाठीमागची बाजू पाहिली तर कागद कोराच होता. मला सांगू द्यात, मुंडे साहेबांचा कोरा कागद विरोधकाच्या काळजामध्ये धडकी भरवणारा होता. हे जीवन होतं साहेबांचं. मग करेल मग बघू. 1995 साली दाऊद इब्राहिम सारखा मोठा गुंड या देशातून पळवून लावण्याची कामगिरी जर कोणी केली असेल ती मुंडे साहेबांनी केलेली आहे. महाराष्ट्राची राजधानी जिथं अनेक बॉम्बस्फोट त्याने केले आणि त्याला पळून लावण्याची ताकद कुणाचीच नव्हती, पण साहेबांनी पळून लावलं. म्हणून मी सांगत असते, साहेबांचं नाव जगात गाजलं, जगात गाजलं. माझ्या मुंडे साहेबाचं, माझ्या मुंडे साहेबाचं नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. होता गरीबाचा नेता, दिन दुबळ्याचा दाता. होता गरीबाचा नेता, दिन दुबळ्याचा दाता. परंतु त्यांचं जीवन अशी संघर्षाची कथा, अशी संघर्षाची कथा. नाव गाजल जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. होती गरिबीची जाण, देवासारखा होता मान. माहित नाही देव कुठे, देवासारखा मान आहे. होती गरिबीची जाण, देवासारखा होता मान. नाव गाजल जगात, नाव गाजल जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. गेल